गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। संपूर्ण राज्यात गणपतीची धामधूम सुरू होती आणि आज मात्र गणपतीचं 10व्या दिवशी विसर्जन आहे। त्याच अनुषंगाने मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहताजी आज स्वतः इथे गणपती विसर्जनाच्या स्थळी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, सर काय सांगाल, आज तुम्ही विसर्जन स्थळी आला? मी सर्वांना अनंत चतुर्थी शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। महानगरपालिकातर्फे कारण की 6 फुटापेक्षा मोठे मूर्त्या जे असतात ते जनरली 11 सार्वजनिक मंडळाचे असतात आणि सुंदर व्यवस्था महानगरपालिकेने केली। सालवारप्रमाणे पोलीस व्यवस्थाही सुंदर आहे, व्हॉलेंटियर्स व्यवस्थित लावलेलं आहे आणि लोकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि सर्व व्यवस्था एकदम सुटसुटीत होईल। साधारण मीरा भाईंदरमध्ये 20,000पेक्षा जास्त वेगवेगळ्या घरगुती आणि सार्वजनिक मूर्त्या येतात आणि शांततापूर्वक झाला। कुठल्याही महापालिकातर्फे किंवा आपण पोलीसतर्फे कोणावर गुन्हा नाही, काय नाही, एक आपण राईमुरवात सोडलं तर बाकी असं कुठल्याही घटनासुद्धा घडलेली नाही। तर मी सर्वांचं नागरिकांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो। सर, एक गोष्ट अशी आहे की आज कृत्रिम तलावाची जी संकल्पना आहे ती राज्य सरकारची आहे, परंतु मीरा भाईंदरमध्ये जे कृत्रिम तलाव बनवले गेलेत त्याची उंचीसुद्धा कमी आहे अनेक, आणि त्यामुळे ज्या मूर्त्या होत्या त्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आल्या होत्या। या संदर्भात सर काय सांगा? नाही, कृत्रिम तलावाबाबत मी व्यक्तिगत पण समाधान नाही आणि मी ते जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ह्याची व्यवस्थित काळजी घेणार, कारण त्यावेळी बॉडी महानगरपालिका असेल, आता प्रशासकीय राजवट असल्याने ते आपल्या बुद्धिमत्ताने काम करतात। लेकिन ज्यावेळी लोकप्रतिनिधी जातात वेगवेगळ्या भागातून निवडून सर्व पक्षाचं, मग त्यावेळी जनतेची भावना लक्षात ठेवून सगळं कामं होतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या वर्षी आम्ही चांगल्याप्रमाणे हे नियोजन करू आणि जे काही ह्यावेळी झालं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। याचाच अर्थ आपण महानगरपालिकेत मनमानी कारभार सध्या सुरू असं तुम्हाला वाटतं? मनमानी कारभारपेक्षा असं बोलेल की व्यवस्था नीटप्रमाणे केली नाही असं माझा आरोपच आहे त्यांच्यावर। असं काही दुमत नाही आहे। ही व्यवस्था अजून सुंदररीत्या करता आली असती परंतु केली गेली नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।